मी 2 महिने वाट पाहिली खुल्या आशेनं. कदाचित शरीराच्या यंत्रणेत काही दोष निर्माण झाला असेल. पण नाही. शरीराची यंत्रणा अगदी घड्याळाच्या काट्यासारखी बिनचूक चालली होती. जे घडलं त्याची लक्षणं इतकी स्पष्ट होती की डॉक्टरी निदानाची जरुरी नव्हती. मी घाबरले. लीलाताईला पत्र टाकलं. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी सर आले तेव्हा मी सूचक शब्दात सांगितलं. स्पष्ट शब्द जिभेवर येईनात, पण ते सूचक शब्द सांगता सांगताही मला रडू कोसळलं. ते एकदम गंभीर झाले. क्षणभर विचारमग्नावस्थेत बसून राहिले. मग त्यांनी हलक्या पण अपराधी स्वरात म्हटलं, गुलू, यात माझी एक चूक झाली. नाही सर, तुम्हाला एकट्याला मी दोष देत नाही. माझ्या हातूनही चूक घडली. ती चूक म्हणत नाही मी. जे घडलं ते घडणं अपरिहार्य होतं. पण मी अनुभवी आहे, तेव्हा मी दक्षता घ्यायला हवी होती. काही वापरायला हवं होतं. बट यू डोंट वरी. त्या शब्दांनी मला धीर आला. मी आशेनं त्यांच्याकडे पाहिलं. त्यांनी म्हटलं, सर्जन टिल्लू माझा जानी दोस्त आहे. तो अर्ध्या तासात हे मोकळं करून टाकील. रोज असल्या केसेस तो करतो. छोटंसं ऑपरेशन असतं. डॉक्टर नको असेल तर लेडी सर्जनकडे जाऊ. हा सोपा उपाय, रूढ राजमार्ग. पण का कोण जाणे त्याने माझं मन विलक्षण दुखावलं. म्हणजे एबॉर्शन, हत्या? त्यांनी चमकून माझ्याकडे पाहिलं. क्षणभर स्तब्ध राहिले. पण स्निग्धपणे त्यांनी म्हटलं, गुलू, तू सांगशील तो मार्ग स्वीकारायला मी तयार आहे. सगळी जबाबदारी माझी आहे. मी सतत तुझ्या पाठीशी राहीन. तू म्हणशील ते करीन. त्यांच्या शब्दातून आर्तता ठिपकत होती. त्यांच्या मनाला पडलेला पीड माझ्या कानांना स्पष्ट जाणवत होता. मी म्हटलं, त्याची मला खात्री आहे, पण मी काय करावं तेच मला समजत नाही. माझं मलाच काही कळत नाही. माझ्या गालावर हलकेच थापटून त्यांनी धीर देत म्हटलं, बघू यातून काही मार्ग निघतो का. तू शांतपणे विचार कर. मी डोळे मिटून तशीच पडून राहिले. ते पलीकडे आरामखुर्चीवर बराच वेळ विचारमग्नावस्थेत बसून होते. मग मला झोप लागली आहे असं समजून हलकेच दार लोटून घेऊन निघून गेले. ते गेले नि थोड्या वेळाने लीलाताई आली. तिने नेहमीच्या सवयीप्रमाणे दारावर थापा मारल्या. थापा मारता मारता दार ढकललं. ते धाडकन उघडलं. खोलीत अंधार होता. दारालगतचं दिव्याचं बटण तिने दाबलं. दार बंद करता करता ती बडबडली, गुले, काय हा वेंधळेपणा? दाराला कडी न घालता खुशाल झोपतेस? मालवण नाही हे, पुणे आहे. एकदा चोर शिरला. मी मनात म्हटलं, 7 कुलपात ठेवलेली वस्तू चोराने नेलीच आहे. गुले, ताप येतोय की काय ग? तिने भराभर माझं कपाळ, गळा, पोट चाचपडून पाहिलं. सरकलेली चादर छातीपर्यंत ओढली. कपाळावरचे केस मागे सारून ती माझं कपाळ थोपटीत राहिली. लीलाताईचं प्रेम, प्रेम नव्हे वात्सल्य, म्हणजे आईचंच वात्सल्य. इतर वेळी तिचं वागणं, तिचं मार्गदर्शन मोठ्या बहिणीसारखं असे. काय ग, अगदी ओढल्यासारखी दिसतेस आणि इतकी फिकी कशाने झालीस? किती दिवस ताप येत होता? अगं, मग घरी माझ्या बाबांना नाही का कळवायचंस? आज दुपारी तुझं एक्सप्रेस पत्र मिळालं आणि तशीच मी तातडीने निघाले. 2 दिवसांची कॅज्युअल लीव्ह घेतली. म्हटलं, कामाची काही व्यवस्था करा. माझी धाकटी बहीण आजारी आहे. आय मस्ट गो. घरी येऊन चौकशी केली तर तू बरेच दिवसात तिकडे फिरकलीसच नाही असं आई म्हणाली. तडक तशीच आले. काही सुचेना. चहा सुद्धा घेतला नाही. बरं, ते जाऊ दे. तू चहा घेतलास? मी खोटं बोलले. हो, घेतला. बरं, मी आधी स्ट्रॉंग कॉफी बनवते. तुला पाजते, म्हणजे तुला थोडी हुशारी वाटेल. आता तरी काही ताप लागत नाही हाताला. मी काही बोलले नाही. डोळे मिटून पडले. ही माझी मोठी बहीण, माझी ताई माझ्यासाठी जीव टाकीत पळत आली. माझी तब्येत अशी का झाली, काय घडलं, हे तिला मी कोणत्या तोंडाने सांगू? ऐकून तिला केवढा धक्का बसेल. मी एवढी घसरले, माझ्या हातून पाप घडलं,
हे ऐकून ती माझी किती निर्भत्सना करील, माझा तिरस्कार करील. या क्षणाला तिची जी ही उत्कट माया मिळते आहे, घरापासून मी दूर आहे याची जाणीव सुद्धा ही मला कधी होऊ देत नाही. या सगळ्याला मी मुकेन. पण पण मग हे आता सांगू तरी कुणाला? यातून सुटण्याचा मार्ग दाखवणार कोण? गुलू, कॉफी आणले, डोळे उघड. मी डोळे उघडले. मला एकदम भडभडून आलं. डोळे भरले. मी हाताच्या खुणेने कॉफीचा कप बाजूला टिपॉयवर ठेवायला सांगितलं आणि खुणेनंच तिला जवळ बोलावलं. ती कॉटवर माझ्याजवळ बसतात तिच्या गळ्याला मी घट्ट मिठी घातली. मला हुंदके आवरेनात. उगी उगी गुलू, अगं पण झालं काय? मी रडत रडत म्हटलं, लीलाताई, तू मला बहीण मानतेस, माझ्यावर जीवापाड प्रेम करतेस, पण मी त्याला पात्र नाही. माझ्या हातून फार मोठी चूक घडली. आत्महत्येशिवाय त्यातून दुसरा सुटकेचा मार्ग नाही. जे घडायला नको होतं ते कळलं. आलं लक्षात. प्रोफेसर दिलीप ना? मी हाताने तोंड झाकून मान हलवली. मी रडत राहिले. तिने म्हटलं, हात तिच्या. मग त्यात एवढं हमसून हमसून रडायला काय झालं? तिचा स्वर संथ होता, शांत होता. अनुचित गोष्ट ऐकून ती यत्किंचितही विचलित झाली नाही. मी सांगितलेल्या गोष्टीचा तिला आघात बसला नव्हता. आश्चर्याच्या धक्क्याने माझं रडणं एकदम थांबलं. अश्रू आटले. मी तिच्याकडे पाहतच राहिले. लीलाताई, माझ्या हातून पाप नाही का घडलं? ती हसली. पाप? फार जुन्या काळात वावरते आहेस तू. जग फार फार पुढं गेलंय, फार बदललंय. जग बदललं म्हणून पाप बदलतं का? तो विचार करायला इथं सवड आहे कुणाला? अगं, जिथे हर घडी पुरुषांशी संबंध येतो, त्यांच्यात वावरावं लागतं, खांद्याला खांदा लावून दिवसभर ऑफिसात काम करावं लागतं, तिथं कुठंतरी आकर्षण वाटणं अगदी स्वाभाविक आहे. आणि मग अशा गोष्टी घडणं अपरिहार्य आहे, नैसर्गिक आहे. नैसर्गिक असेल, पण नीती अनिती म्हणून काही? ती जोरात हसली. गुले, अगं तू अजून आजीच्या कुशीत बसून बाहेर डोकावते आहेस. नीती, निष्ठा या 4 भिंतींच्या आत बसून बोलायच्या गोष्टी. मला सांग, निष्ठेचा जप करीत मी कुठच्या वटवृक्षाची पूजा करायची आणि त्याला प्रदक्षिणा घालत बसायचं? सांग ना. अगं, 4ही भिंती पार ढासळून जमीनदोस्त झाल्यात. वटवृक्षाच्या फांद्या केव्हाच निष्पर्ण होऊन सुकून त्याची लाकडं होऊन पडलेत. पण पण माणसाला काही भावना, त्याला काही मन. यंत्राला मन असतं? यंत्र जिवंत असतं? माणसाचं मन मरून गेलंय आणि मेलेल्या मनाला ग कसल्या भावना आणि कसल्या संवेदना. सगळ्यांना दुर्भिक्ष झालंय. मिळेल ते सुख ओरबाडायचं, अक्षरशः ओरबाडायचं आणि कालचक्रात गरगरत पुढे सरकत राहायचं. जाऊ देते. ही बघ, कॉफी पार निवून गेली. थांब, गरम करून आणते. आधी पिऊया, मग पुढचा विचार करू. माझं मन गरगरत होतं. डोकं सुन्न होऊन गेलं होतं. मी म्हटलं, नको ग, गरम नको करूस, आण इकडे. कॉफी घशाखाली जात नव्हती. मला काही नको होतं. बोलावंसही वाटत नव्हतं. मी एका दमात कॉफीचा कप रिकामा केला. ती कपातले घुटके घेत समोरच्या फ्लॉवर पॉटकडे बघत होती. त्यात ताजे टवटवीत सुंदर 3 गुलाब होते. सर घरी शिकवायला यायला लागल्यापासून रोज अगदी न विसरता 3 गुलाबाची फुलं घेऊन येत. त्या फुलांकडे पाहत लीलाताईने म्हटलं, 2 महिन्यांपूर्वी मी आले होते तेव्हाच तुमचं प्रेम प्रकरण माझ्या लक्षात आलं होतं. त्यावेळी मी तुला सुचवणार होते. प्रेमात पडू नको म्हणून? छे ग, पडल्यावर पडू नको सांगण्यात काय अर्थ? प्रतिबंधक सावधगिरी बाळगायला सांगणार होते. अशा क्षणी पुरुष गाफील असतो, पण स्त्रीने सावध राहायला हवं. पण जाण्याच्या घाईत ते सगळं राहून गेलं. काय ग, सरांना हे सांगितलं असशीलच. काय म्हणाले ते? तुझ्यासारखाच सर्जनचा उपाय त्यांनी सुचवला. बरोबर आहे, यात दुसरा काही उपायच नाही. गुले, यात भिण्यासारखं काही नाही.
अर्ध्या तासात सगळं होतं. कसली रिस्क नाही, जीवाला कसला धोका नाही. माझ्या जीवाला मी मुळीच घाबरले नव्हते, पण माझा जीव चालत नव्हता. ज्या कृतीला ती मोकळं होणं म्हणत होती, ती कृती मला हत्या वाटत होती. एक पाप केलं ते झाकण्यासाठी दुसरं महान पाप करू? गुलू, कसला विचार करतेस? मी कळवळून म्हटलं. नाही ग नाही, मन तयार होत नाही. मग काय करणार आहेस? काय करायचं ते अशा अवस्थेत ठरवावं लागत नाही. नियतीने ठरवून ठेवलेलं असतं. या पापाला दुसरं प्रायश्चित्त नाही. म्हणजे म्हणजे गुलू, गुले, तू? तिचा स्वर कापरा झाला होता. त्यात भीती आटोकाट भरली होती. मी म्हटलं, लीलाताई, जाऊ दे ग. माझं डोकं इतकं बधीर झालंय, मी आता स्वस्थ पडते. तिने माझं मस्तक थोपटीत म्हटलं, खरंच तू आता स्वस्थ झोप. कसलाही विचार करू नकोस. विचार करू नको? चक्रीवादळात सापडलेल्या पाचोळ्याला तू गरगर फिरू नको म्हटलं तर? मी भिंतीकडे तोंड करून डोळे मिटले. लीलाताई ही गोष्ट किती सहजतेने बोलते. तिला यात काही अनुचित वाटत नाही, पाप वाटत नाही. ती प्रतिबंधक सावधगिरी मला सुचवणार होती. म्हणजे तिला ही सावधगिरी माहिती आहे. तिला त्याचा अनुभव आहे. सर्जरी म्हणजे या सर्जरीचा तिला अनुभव घ्यावा लागला आहे का? नाहीतर ती इतक्या आत्मविश्वासाने कसं सांगेल? म्हणजे म्हणजे पुरुष गाफील, स्त्री सावध, म्हणजे तिचा अनुभव मी कुठच्या वडाला प्रदक्षिणा घालू? म्हणजे सकाळी लीलाताईने म्हटलं, गुलू, जागी झालीस का ग? चहा ठेवते बघ. जागी व्हायला रात्रभर झोप लागली होती कुठं? लीलाताई बिचारी रात्रभर खाली सतरंजीवर झोपली होती. मी चहा घेतला. ती बाहेर जायची तयारी करू लागली. मी ताप येतोय, प्रकृती बरी नाही या कारणास्तव 4 दिवसांची रजा चिठ्ठी लिहिली आणि शाळेत पोचती करण्यासाठी तिच्याजवळ दिली. तिने म्हटलं, गुले, मी येईपर्यंत या खोलीबाहेर पडू नकोस. माझ्या गळ्याची शपथ आहे. तिच्या शपथेचा हेतू तत्क्षणी माझ्या लक्षात आला. मी हसून म्हटलं, तू माझ्यावर अपार माया केलीस, त्याचा हा असा बदला घेतेस होय? गळ्याभोवती फास टाकून मला जखडून टाकतेस? ती एकदम दचकली. तरातरा माझ्याजवळ येत तिने चिडून म्हटलं, फास बीस असलं भलतं सलतं काही वरळू नकोस, ठीक आहे? मी बाहेर जातच नाही, इथंच बसून राहते. बोलता बोलता ती धपकन खुर्चीत बसली. माझ्या शब्दांचा अनर्थ माझ्या लक्षात आला. मी म्हटलं, असलं मी काही करणार नाही. तेवढा मला धीर होणार नाही. तू खुशाल जाऊन ये. ठेव माझ्या गळ्यावर हात. मी तिच्या गळ्यावर हात ठेवला. ती दार लोटून घेऊन बाहेर पडली. माझ्या हातातून तिला हवी असलेली खात्री तिच्या गळ्यात पाझरली नसावी, कारण थोड्याच वेळात समोरच्या वाड्यातली तिच्या ओळखीची एक शाळकरी मुलगी आत आली. बाई, मला लीला मावशीनं पाठवलंय. तुम्हाला ताप आलाय ना? मी येईस्तवर तुमच्याजवळ अभ्यास करत बसायला तिने मला सांगितलंय. ठीक आहे, बैस. तासाभराने लीलाताई आल्यावर त्या मुलीची सुटका झाली. 4 प्रहरी सर आले. लीलाताई त्यांना भेटून आल्याचं त्या दोघांच्या बोलण्यावरून कळून येत होतं. येताच त्यांनी पिशवीतले ताजे गुलाब फ्लावर पॉटमध्ये भरले. शिळे पिशवीत टाकले. रोजच्या क्रमात खंड पडला नाही. त्यांचा चेहरा अत्यंत गंभीर होता, सचिंत होता. दोघं मला समजावण्याची शिकस्त करीत होते. अर्थात लीलाताईच बोलत होती. जीव तोडून समजावीत होती. सर्जरीसाठी. त्यांच्या दोघांच्याही दृष्टीने त्यांचा मार्ग बरोबर असेल. सद्य सामाजिक परिस्थितीत तो मार्ग उचितही असेल. सर्वमान्य होत असेल. पण पाप पुण्याचा जो विचारवारसा बाळकडूतून बोंडल्याने आजीने मला पाजला होता, जे संस्कार नीती अनितीच्या, अब्रूच्या, ज्या कल्पना माझ्या शरीराच्या अणुरेणूत भिनल्या होत्या, हाडीमासी खेळल्या होत्या, माझ्या रक्तपेशीत एकजीव होऊन गेल्या होत्या,
त्या अलग होत नव्हत्या. त्या अलग करता येत नव्हत्या. लीलाताई बोलत होती. मी डोळे मिटून स्वस्थ पडले होते. कारण उत्तर देण्यासारखं माझ्या दृष्टीनं काही उरलं नव्हतं. सर बसले होते तेवढ्यात लीलाताई जरा बाहेर जाऊन येते सांगून निघून गेली. तिचा हेतू मिटल्या डोळीही मला समजला. सर माझ्या कॉटजवळच्या खुर्चीवर येऊन बसले. माझ्या मस्तकी हात ठेवीत त्याने हाक मारली. गुलू. त्यांच्या स्वरात वेदना होती. मी डोळे उघडले. त्यांचा चेहरा पश्चात्तापाने काळवंडला होता. गुलू, माझा घोर गुन्हा. मी मध्येच म्हटलं. सर, गुन्हा केवळ तुमचा नाही, माझाही आहे. जे घडलं त्याला तुमच्या इतकी मीही जबाबदार आहे. मी तुम्हाला दोष देत नाही, माझाही दोष आहे. मग यातून काही मार्ग? मला ते चरवण नको होतं, म्हणून मी म्हटलं, मार्ग ईश्वर दाखवील, तुम्ही काळजी करू नका. मी तुम्हाला कुठल्याही अडचणीत टाकणार नाही. अन मी भिंतीकडे कुशी वळून डोळे मिटले. मी जागी झाले तेव्हा माझ्या खोलीत दिवा लावलेला होता. लीलाताई स्टोव्हवर पाठमोरी काही करत होती. गुले, जागी झालीस का? डबा आणलाय, थोडं खा. दुपारी काही खाल्लं नाहीस. तिच्या आग्रहाखातर 2 घास खाल्ले. लीलाताईने म्हटलं, तुझ्या शाळेतल्या शिक्षिका येऊन गेल्या तुझ्या खबरीला. देशपांडे मास्तर पण येऊन गेले. तुझा डोळा लागला होता. असं. मी त्यांना म्हटलं, आता ताप नॉर्मल झालाय, उद्या बघूया पुन्हा येतोय का. मी काही बोलले नाही. बराच वेळ गेला. लीलाताई माझ्या कॉटवर येऊन बसली. गुले, या गोळ्या आणल्यात. सर्जरीला तयार नाहीस ना? मग या गोळ्या घे. रोज 6. सकाळ, दुपार, रात्री 2-2 अशा. 5 दिवसांचा कोर्स. एकूण 30 गोळ्या. आता 2 घेऊन टाक. तिच्या हातातल्या गोळ्यांच्या बाटलीकडे मी पाहिलं. लीलाताई, एवढासा जीवांकूर मारायला इतक्या 30 गोळ्या? अगं, एक छोटी गोळी घेतली की दोन्ही जीव क्षणातच खतम होतील. गुले, ती किंचाळली, भलता सलता अविचार करू नकोस. एकदा अविचाराच्या मार्गाला लागल्यावर जीवनाचा शेवट त्याच मार्गावर. अविचार, अविचार, तो एकच शब्द माझा पाठपुरावा करीत होता. दुपारपासून तो आजीभोवती गिरट्या घालू लागला. आजीला हे कळलं तर तिला केवढा आघात बसेल. 1.5 महिन्याचा एवढासा अशक्त जीव तिने तळ हातावर ठेवून सतत जपला, वाढवला. बाटलीचं बोंड ओढण्या इतकी शक्ती नव्हती, म्हणून पातळ चिंधीची वात करून ती आपणाला दूध पाजित होती. वातीचं एक टोक आपल्या तोंडात, बाकीची वात दुधाच्या वाटीत. नंदादीपात तेल भरत राहून तो अखंड प्रकाशित ठेवावा, तसा तिने आपला धुकधुकता जीव प्रकाशित ठेवला. विझू दिला नाही. आपल्यासाठी रात्रंदिवस अलोचन जागरणं केली, दुखणी काढली. सारे शेजारी पाजारी अजूनही म्हणतात, गुले, तुझा प्राण गेलाच होता. दुगदुगी होती नव्हती ती शंका. डॉक्टर सुद्धा म्हणाले, काही करता येणार नाही, तासाभरात ही पोरगी जाईल. पण सत्यवानाने प्राण परत आणणाऱ्या सावित्रीला सुद्धा तुझ्या आजीने मागं सारलं. तिने आपला प्राणच तुझ्यात भरला. तुझी आजी खरी जिद्दीची. तिने म्हटलं, आता हिचा वैद्य डॉक्टर मीच. तिने आपल्या जीवाकडे बघितलं नाही. रात्रंदिवस तुला मांडीवर घेऊन बसत होती. खाणं नाही, पिणं नाही. मला समजू लागल्यावर मी अनुभव घेतच होते ना. लहानपणी शाळेतून यायला मला जरा उशीर झाला की तिचे प्राण कासावीस होत. ती फाटकात येऊन रस्त्याकडे बघत उभी राही. एक एक क्षण तिला युगासारखा वाटे. धीर निघाला नाही की ती सरळ शाळेत येई. शिक्षिका तिला चिडवीत, चेष्टेने म्हणत, काय आजी, आपलं चिमणं पाखरू शोधायला आलात? मी मोठी होत चालले तशी तिने आपल्या या बाह्य खुल्या मायेला आवर घातला. मी मोठी झाले होते. 4 मैत्रिणी बरोबर असत, त्यामुळे काळजी करण्याचं काही कारण नसे. पण आवरून धरलेली सगळी माया तिच्या अंतःकरणात गोळा झाली होती. माझा पुण्याला येण्याचा बेत निश्चित झाला तेव्हा ती माझ्या नकळत पदराने डोळे टिपत राहायची. मी विचारलं, काय ग आजी, काय झालं? कुठं काय,
डोळ्यात कचरा उडाला केर काढताना. केर आणि धूर ही तिची हमखास निमित्त. माझा जीव मागे पुढे होई. मी म्हटलं, आजी, मी जाऊ नको का पुण्याला? सांग ना. जा ना, जा. अगं, तुझ्या शिक्षणाच्या आड मी येत नाही. जा तू. आजी, शिक्षण पुरं झालं की मी परत इथंच येणार आहे ना. या घरात तुझं चिमणा पाखरू परत येईल. ती आधी डोळे नाक टिपून घे आणि मग हसून म्हणे, बाई ग, चिमणी पाखरं उडून गेली की पुन्हा त्या घरट्यात ती परत येत नाहीत. नवी घरटी बांधतात. अनंता घरी आला की त्याचा आता पिच्छा पुरवणार आहे. आता किती तरी आठवू लागलं. निघताना आजीने म्हटलं, नीट जपून राहा. स्त्रीने जपून राहायचं म्हणजे काय करायचं? मी राहिले का जपून? ज्या आजीने आपला प्राण माझ्यात ओतला, तिला हे कळलं तर ती आपला प्राण ठेवणार नाही. केवढा आघात बसेल तिला. तिची गुलू, तिचं चिमणं पाखरू. काय करून बसले मी हे? नाही नाही, तिचा प्राण जाण्यापूर्वी माझा जीव गेला पाहिजे. उंदीर मारायच्या गोळ्या केमिस्टकडे मिळतात. आजीच्या तळ हातावर वाढलेलं हे चिमणं पाखरू तिच्या कुशीत नाही का मरणार? तिला बघितल्याशिवाय मरायचं? मी तरळत तरळत मालवणला निघाले. पाखरं उडत जातात तशी समुद्रावरून उडत चालले. अन उडता उडता थकले. समुद्रात धपकन पडले, बुडाले. आजी, आजी, आजी ग. गुले, गुलू, अगं जागी झालीस का? जागी हो, झोपेत ओरडते आहेस. मी जागी झाले. डोळे उघडले. लीलाताई कॉडजवळ उभी होती. मला हलवत होती. नीट जागी झालीस? हो. आजी आजी म्हणून ओरडत होतीस. अगं बाई, अन हे काय? तापाने फणफणलीस की? असेल. माझे डोळे जळजळत होते. मस्तकात घणाचे घाव बसत होते. किती वाजले ग? 5:30. एवढ्यात संध्याकाळ झाली? दिवे लावलेस ते? अगं, पहाटेचे 5:30 वाजताहेत. तिने थर्मामीटर लावून बघितलं. किती ग? 3:30. थांब, मी कोलन वॉटरची पट्टी ठेवते. स्ट्रॉंग कॉफी करून देते. उजाडलं की डॉक्टरना घेऊन येते. मी काही बोलले नाही. तिने सगळे सोपस्कार केले. मी डोळे मिटून निश्चल पडले होते. समुद्रात बुडालेला जीव तिथंच गटांगळ्या खात होता. बुडतही नव्हता, वरही येत नव्हता. लीलाताईची खोलीत अस्वस्थ हालचाल चालली होती. उजाडलं तसं, आलेच हमी म्हणत ती बाहेर गेली. जाताना बाहेरून कडी लावून घेण्याची दक्षता तिने घेतली. थोड्या वेळाने ती परत आली. गुले, ही तापाची गोळी आहे, घेऊन टाक. उघड तोंड. डोळे बंद ठेवूनच मी तोंड उघडलं. तोंडात गोळी नि पाणी पडलं. मी गिळून टाकलं. या गोळीने माझा जीव गिळून टाकला तर काम सोपं होईल. डोळे मिटून मी स्वस्थ पडून राहिले. थोड्याच वेळात सर आले. त्यांच्या पाठोपाठ डॉक्टर होते. म्हणजे लीलाताईनं गोळी आणता आणता त्यांना फोन केला होता हे उघड होतं. डॉक्टरांनी तपासलं. सर त्यांना प्रश्न विचारित होते. त्यांच्या स्वरातली अस्वस्थता, घाबरेपणा माझ्या कानांना जाणवत होता. डॉक्टर त्यांना डोंट वरी चं आश्वासन देत धीर देत होते. डॉक्टरांनी इंजेक्शन टोचलं. मी निमूटपणे सहन केलं. औषध घेतलं. इंजेक्शनने की औषधाने, कशाने कोण जाणे, डोळ्यावर गुंगी आली. झोप लागली. जागी झाले संध्याकाळी, पण डोळ्यांवरची गुंगी पूर्ण उडाली नव्हती. ताप उतरला, गुंगी उतरली नव्हती. रात्र उलटली. सकाळी ताप नव्हता. गुंगी ही पूर्ण उतरली होती, पण विलक्षण अशक्तपणा वाटत होता. चहा पिताना मी म्हटलं, लीलाताई, तुझी रजा संपली असेल ना? त्याची काळजी तुला नको. तू स्वस्थ पडून राहा. मी जरा बाहेर जाऊन येते. घड्याळाकडे पाहत ती घाईघाईने तयार झाली. अर्ध्या पाऊण तासात मी येतेच हा. तू डोळे मिटून स्वस्थ पडून राहा. घड्याळाकडे पाहत ती लगबगीने बाहेर पडली. बिचारीची लगबग एवढी की जाताना बाहेरून कडी लावून घ्यायला विसरली. मी तशीच पडून राहिले. विचारशक्ती बधीर होऊन गेली होती.
एखाद्या स्वप्नातून जागं व्हावं तसं काहीसं वाटत होतं. पूर्वस्मृती पूर्ण येत नव्हती. धड स्मृतीही नव्हती. स्वप्न आठवावं तसं काय घडलं ते मी आठवू लागले. काही आठवत होतं, काही नव्हतं. डोळे मिटून मी आठवणींची चाचपड करत होते. तेवढ्यात दार उघडून लीलाताई आत आली. गुले, गुले, कोण आलंय बघितलंस? डोळे उघडून बघ तरी. मी डोळे उघडले. आजी आली होती. असं म्हणजे लीलाताई एसटी स्टँडवर तिला घ्यायला गेली होती आणि हिनेच तिला पत्र पाठवून बोलावून घेतलं. नाहीतर आता ती इथं येईल कशी? मी अवाक झाले. पण मनाच्या खोल खोल एका कोपऱ्यात कुठंतरी मला केवढा तरी दिलासा वाटला. माझ्या असहाय्य मनाला, कुचंबलेल्या जीवाला किती धीर आला, केवढा आधार वाटला. तिच्या तोंडाला काळोखी फासली त्याची लाज, पण ती धावत आली त्याचा परमानंद. गुले, गुले, तू आजी आजी म्हणून तापात बरळत होतीस ना? ही बघ आजी आले. आजी? माझ्या तोंडून शब्द फुटेना. आजी कॉटवर येऊन बसली. माझ्याकडे तिने आपाद मस्तक बघितलं. बघत राहिली नुसती. मीही स्तब्ध होते. लीलाताईने म्हटलं, अगं तुला न्यायला आले आजी. मला वाचा फुटली. मला न्यायला आलेस आजी? कुठं नेणार मला? मसनात. तुला मसनात नेते आणि तुझ्याबरोबर मीही मसनात येते. तिने आयुष्यभर एकाकी हाती जे कष्ट उपसले, जे दुःख भोगलं, ज्या यातना सोसल्या, ते सगळं तिच्या त्या जळजळीत आर्त उद्गारात उमटलं होतं. पश्चात्तापाने माझं हृदय पार करपून गेलं. आतडी पार पिळवटून गेली. दुःखाचा बांध फुटला. आजी, आजी ग, खरंच मला मसनात घेऊन जा. मला मारून टाक. आजी ग. मी हंबरडा फोडला. हुंदके मला आवरेनात. टाकते मारून. जिवंत ठेवून कसं काय? कार्टे, गप्प रहा. कार्टे. अन तिने मला छातीशी घट्ट कवटाळून धरलं. मी महान पाप केलं. हिच्या अब्रूचं वाटोळं केलं. हिच्या तोंडाला काळोखी फासली तर हिची अपार माया. देवाच्या घरी मिळणार नाही अशी क्षमा. मला हुंदक्यांचे कढ आवरेनात. पदराने आपले डोळे पुशीत ती बराच वेळ मला छातीशी धरून बसून राहिली. बऱ्याच वेळाने माझे अश्रू आटले. भावनावेग ओसरला. तिच्या मिठीतून मी सुटले. तिच्याच पदराला डोळे पुसून मी कॉटवर भिंतीशी टेकून बसले. लीलाताई स्टोव्हवर चहाचं आधण ठेवण्यात गुंतली होती. मी म्हटलं, आजी, माझ्या हातून भयंकर चूक झाली. मग त्याची फळं भोग आता. आजी, तू मला काही सांगू नकोस. लीलाने मला सगळं काही सांगितलं. काय ग लीले, हिला ज्याने फसवलं? मी मध्येच म्हटलं, फसवलं म्हणू नकोस आजी. अविचार माझ्या हातून घडला, त्याच्याबद्दल दुसऱ्याला दोष देऊ नकोस. माझ्याकडे कठोरपणे पाहत आजी गप्प राहिली. तिला मी आजपर्यंत असं कधी उलटून बोलले नव्हते. बराच वेळ सगळ्यांचीच स्तब्धता. ती स्तब्धता मला असह्य होऊ लागली. लीलाताईने उकळत्या पाण्यात चहाची पूट टाकून स्टोव बंद केला आणि कॉटकडे येत म्हटलं, आजी, तोंड धुवा ना. आजी स्तब्धच, विचारमग्न. उठा आजी, तोंड धुवून आधी चहा घ्या. रात्रभर प्रवासात जागरण झालंय. उठा उठा. मी सगळ्यांनाच केवढ्या भयानक संकटात लोटलंय. सगळ्यांचं जाऊ दे, पण माझी आजी, केवळ आजी नव्हे, माझी प्राणदाती, तिला आता म्हातारपणी सुखात ठेवायचं. हरेक प्रकारे तिचं मन निश्चिंत शांत बनवायचं. ते सोडून आज दुःखाच्या डोंगरावरून आज तिचा मी पार कडेलोट केला. रडावंसं वाटत असूनही मला रडू येईना. बोलावंसं वाटत असून शब्द फुटेना. दगडी पुतळ्यासारखी मी निश्चल, जणू निर्विकार अशी बसून राहिले. लीलाताईने आजीला हाती धरून उठवलं. तोंड धुवायला नेलं. अनिच्छेनं ती सगळं करीत होती. लीलाताईने तिघींचा चहा ओतला. आजीला चांदीच्या फुलपात्रातून दिला. ही व्यवस्था तिने शेजार करून बशी फुलपात्र आणून केली.
आजी काचेच्या कपातून चहा पित नाही हे तिने लक्षात ठेवलं होतं. आजी निमूटपणे चहा प्यायली. मी माझा कप घशाखाली ओतला. चहापान उरकलं. पण विचित्र स्तब्धता अजूनही तशीच होती. आजी विचारातच मग्न होती. काय बोलावं याचा लीलाताई विचार करत होती. मला काही बोलायचंच नव्हतं. असलं तरी आजी ऐकून घ्यायला तयार नव्हती. शेवटी लीलाताईने समजुतीच्या स्वरात म्हटलं, आजी, गुलूच्या हातून चूक झाली खरी. आजी तिच्याकडे क्षणभर पाहत राहिली. मला तिने म्हटलं, चूक म्हणतेस? बाई ग, हे पाप. आजी, अहो पाप, पुण्य, नीती, अनिती पूर्वीच्या जुन्या कल्पना आता राहिल्या नाहीत. असं? मला ग तुमचं शहरातलं काय माहीत? मग काय ग लिहिले? हिला दिवस गेलेत हे हिच्या शाळेत सगळ्यांना माहीत असेलच. आणि 7 महिने झाले की हिचं डोहाळे जेवण करणार असशील सगळ्यांना बोलावून. तिच्या उपहासाला अशी चळकती धार होती. लीलाताई दिग्मूढ झाली. तिने गुळमुळत म्हटलं, असं कसं? का ग? असं कसं का? अगं पाप नाही, अनिती नाही, मग का ग ही लपवाछपवी? अन गुपचूप पाडून का टाकता? लीलाताई निरुत्तर झाली. आजीचा प्रश्न डावलून तिने गुळमुळीतपणे म्हटलं, मुलींना शहरात पुरुषात वावरावं लागतं, नोकऱ्या कराव्या लागतात. काळ कितीतरी बदललाय. खेड्यातलं जीवन आणि तुमच्या वेळचा काळ आजी. आजीने मध्ये ताडकन म्हटलं, काळ बदलला तरी पुरुषाचा स्वभाव आणि स्त्रीचा देह बदलत नाही. मला वैधव्य आलं तेव्हा नुकतं मला 17वं वर्ष लागलं होतं. या कार्टीचा बाप 2 वर्षांचं पोर होतं. माझं तरुण वय, आता दिसतंय हे रूप. आजी गोरीपान होती. रागावली की नाकाचा नाजूक शेंडा लाल बुंद व्हायचा. आता तो तसाच झाला होता. ती पुढे सांगत होती, प्रसंग ग काय आलाच नसेल? आला होता. कोपऱ्यातली काठी उचलली नि म्हटलं, उमऱ्याच्या आत पाऊल तर टाक. तुझं डोकं आधी फोडीन नि मग शेजाऱ्या पाजाऱ्यांना हाक मारीन. बाई ग, स्त्रीची नजर ढळली की पुरुषाची वासना चळते. स्त्रीचं सतीत्व तिच्या नजरेत असतं. बाई ग, पुरुष उणगा असतो, पण स्त्रीला उणगेपण करून चालत नाही. तिला शेवटी भोगावं लागतं आणि ज्याला भोगावं लागतं त्याने स्वतःला जपायला हवं. स्त्रीच्या अब्रूचा एक चिरा ढासळला की सगळा किल्ला ढासळतो. खरंच तर आजीचं म्हणणं अगदी बरोबर. लीलाताई स्तब्ध राहिली. कदाचित तिला आजीचं म्हणणं पटलं असावं किंवा पटलं नसलं तरी काय बोलावं हे सुचत नसावं. पण ती विचारात पडली. कसल्या तरी वेदनांनी तिचा चेहरा व्याकुळ झाला होता. तिचे ओठ काहीतरी बोलण्यासाठी हलत होते. क्षणभराने तिने म्हटलं, आजी, तुमचं म्हणणं खोटं नाही, अगदी खरं आहे. पण आजकाल मुलींची केवढी कुचंबणा होते त्याची तुम्हाला कल्पना नाही. आई बाप मुलासारखं मुलींना शिकवतात. त्याचे पांग फेडायला मुलींना नोकरी करावी लागते. लग्न मागे पडतं. आणि आता पूर्वींसारखी मुलींची लग्न तरी सरळ सोपी कुठं राहिली आहेत. मुलींच्या लग्नांचा गुंता जास्त वाढलाय. लग्न नाही, संसार नाही, कष्ट मात्र उपशीत राहायचं. अशा मुलींनी काय करावं? त्यांना काही मन, भावना, इच्छा, वासना काही आहेत की नाही? लीलाताई जणू स्वतःच्या मनाची व्यथाच आजीजवळ सांगत होती. आजी एकदम नरम आली. तिचं मन तसं भारी कनवाळू. तिने कळवळून म्हटलं, हो ग बाई, आमच्या मालवणात सुद्धा मी हे डोळे उघडून पाहते आहे बरं. सरकार माझ्या समोर उभा राहिला तर त्याला मी खडसावून विचारीन, बाबा रे, मुलींची काय ही कत्तल चालवलेस तू? का त्यांचे हाल करतोस? मुलींना नोकऱ्या करण्याची पाळी रे तू का आणलीस? संसाराचं ज्यांचं वय त्यांची उमेद फुकट का घालवतोस? का त्यांची मनं मारतोस? आजी खरोखरच खडसावून विचारित होती. मला हसू आलं. सरकार म्हणजे जणू कुणी प्राचीन काळाचा काटेकोर न्याय देणारा विक्रम राजा अगर राम प्रभूच.
पण आजीचे जळजळीत उद्गार, त्यातलं कटू सत्य माझं काळीज कापीत गेलं. लीलाताई अवाक होऊन तिच्याकडे आश्चर्याने पाहत राहिली होती. जणू आजवर तिच्या नजरेसमोर इतकं भीषण चित्र कुणी उभं केलं नव्हतं. आजी स्तब्ध राहिली. लीलाताई तर अवाकच झाली होती. थोडा वेळ तसाच गेला. मग लीलाताईने हलकेच म्हटलं, आजी, आता पुढे काय करायचं? काय करायचं? केलं ते आता निस्तरायचं. दुसरं काय करणार? म्हणजे म्हणजे पंढरपूरची वाट धरायची. आश्रम आहे ना तिथं, विठोबाच्या साक्षीने तिथं पुढचं सगळं होतं ना. आजीच्या स्वरात निर्धार होता. मी केव्हापासून मुकी होऊन बसले होते. सगळं ऐकत होते. मी काही बोलावं अशी तिची इच्छाच दिसली नाही. आणि मी बोलणार होते तरी काय? जिथं लीलाताईच बोलू शकत नव्हती, तिथं मी अपराधीनी काय बोलणार? काय सांगणार? थोड्या वेळाने आजी आंघोळीला गेली. मी लीलाताईला म्हटलं, माझं जे व्हायचं असेल ते होऊ दे, पण तू सरांना सांग की आता काही इकडे येऊ नका. आजी त्यांचा भयंकर अपमान करील. ते मला सहन व्हायचं नाही. तिचा अवतार तू आता बघितलासच. तू आता जाऊन त्यांना फोन करून ये. लीलाताई काही बोलली नाही. क्षणभर माझ्याकडे फक्त पाहत राहिली आणि फोन करण्यासाठी दाराबाहेर पडली. आजी आंघोळ उरकून आली. आता बाह्यातकारी तरी ती शांत दिसत होती. लीले, इथं तुझ्या पुण्यात बरेच गणपती आहेत म्हणे. मला एखाद्या गणपतीला घेऊन चल. आज विनायकी आहे. आजीची गणपतीवर फार श्रद्धा. संकष्टी, विनायकी सगळे तिचे उपास. लीलाताई आंघोळ उरकून आजीला घेऊन बाहेर पडली. मी एकटीच कॉटवर पडून राहिले. केवढा हा घोळ, किती जटिल हा प्रश्न, केवढी जीवघेणी समस्या. जीवघेणीच की. खरंच मी पाप केलं का? लीलाताई म्हणते पाप नाही, आजीच्या दृष्टीनं महापाप. खरं तरी काय? खरंच पाप म्हणजे तरी काय? तत्कालीन समाजाला मान्य नाही ते पाप, पण नीतीच्या पापाच्या कल्पना बदलल्या आहेत ना. पाप पुण्य काही उरलं नाही ना. मग जे पुण्य ते पाप का? मी खरंच का पाप केलंय? पाप असेल तर या पापाला समाजच अप्रत्यक्ष प्रवृत्त करीत नाही का? समाज क्रूर आहे का? तो ढोंगी आहे का? समाजाचे नीतिनियम त्यात राहणाऱ्यांच्या सुखासाठी की दुःखासाठी? समाजाला संमत नाही ते समाज घडूच का देतो? आजीचं म्हणणं किती खरं आहे. या खेडवळ बाईला ही खोलवर दृष्टी कशी आली? कुठून आली? स्त्रीच्या सगळ्या शक्तीच्या भावनांचा केंद्रबिंदू तो. त्याचीच छुपेपणी कत्तल चालले. जाऊ दे. डोकं भणाणलं. पुढे काय करायचं याचा मार्ग आता मलाच शोधला पाहिजे. गणपतीला जाऊन आल्यावर आजीने म्हटलं, लीले, मालवणची गाडी किती वाजता निघते? उद्याची 2 तिकीटं घेऊन ये. लीलाताई तिकीटं आणायला निघाली. माझ्या कॉटजवळ येऊन हलकेच तिने मला म्हटलं, सकाळी फोन केला तेव्हा प्रोफेसर म्हणाले की मी आजीना येऊन भेटणार आहे. त्यांना म्हणावं येऊ नका, माझ्या गळ्याची शपथ आहे. पण माझी शपथ तोंडाबाहेर पडते न पडते तोच दार उघडून सर आत आले. अपराधी मुद्रेने पण निर्भयपणे. लीलाताई स्तंभित झाली. माझी छाती धडधडू लागली. सर आले ते सरळ आजीजवळ गेले. तिला खाली वाकून त्याने नमस्कार केला आणि म्हटलं, आई, गुलूच्या बाबतीत जे घडलं तो गुन्हा सर्वस्वी माझा आहे. मी जबाबदार आहे. तुम्ही सांगाल ती जबाबदारी पार पाडायला मी तयार आहे. आजीने त्यांच्याकडे पाहिलं. तिचा नाकाचा शेंडा लाल झाला. तिचे बाप शोभाल एवढे तुम्ही, आणि तुम्ही? मी मध्येच ओरडले, सर तुम्ही जा इथून. तुमच्या इतकाच माझाही गुन्हा आहे. जबाबदारी मी पार पाडीन. आजी, माझे जे काय धिंदवडे काढायचे आहेत ते काढ, पण सरांना एकही उणा शब्द बोलू नकोस. माझा आवेश बघून आजी एकदम स्तब्ध झाली. सर अवाक झाले. माझ्याकडे स्तिमित नजरेनं पाहत राहिले. मग क्षणभराने ते खाली मान घालून हलके हलके दाराबाहेर पडले.
रात्री मी माझं सामान भरलं. खरं म्हणजे लीलाताईनेच सगळं आवरलं. दुपारपासून ती आवरत होती. पुण्याचं वास्तव्य, एक गोड स्वप्न, एक भयानक सत्य. या भयानक सत्यात होरपळून मी परत चालले होते. कुठं चालले होते कोण जाणे. आजीने या विषयावर बोलणं बंद केलं होतं. लीलाताईंशी ती इतर काही अधूनमधून बोलत होती. दोघी खाली सतरंजीवर झोपल्या होत्या. दुसऱ्या दिवशी सकाळी लीलाताई आम्हाला गाडीत बसवून द्यायला आली. माझं मन सुन्न होऊन गेलं होतं. एसटी सुटणार तेवढ्यात माझी नजर खिडकीतून सहज डावीकडे गेली. गर्दीपासून दूर एका बाजूला सर एकटेच उभे होते. गाडीकडे नव्हे, मी बसले होते त्या खिडकीकडे निश्चल नजरेनं पाहत उभे होते. नजरेनंच मी लीलाताईला दाखवले. माझे डोळे एकाएकी भरून आले. अंतःकरण पिळवटून गेले. लीलाताई कायसं बोलली, पण तेवढ्यात एसटी सुरू झाली. त्या घरघर आवाजात काही ऐकू आले नाही. आजी, एकाएकी तुम्ही पुण्यात गेलात? गुलूला बरं नव्हतं का? होय, तिला टायफॉइड झाल्याची तिच्या मैत्रिणीची तार आली म्हणून तशीच उठून गेले. माझ्या मैत्रिणी, शेजारणी पाजारणी माझ्या चौकशीला येऊन गेल्या. येत राहिल्या. मी बाहेर कुठं जातच नव्हते. माझं सगळं लक्ष पुढं काय, काय होणार पुढं, कसं होणार या प्रश्नाने वेढून टाकलं होतं. आजीचे बेत कळत नव्हते, तरी पण तिला मी सांगून टाकलं होतं की मला कुठंही नेऊन ठेव, पण मला जे मूल होईल त्याला मी तिथं ठेवून येणार नाही, त्याला अनाथ करणार नाही. मग तुझ्याबरोबर लग्न कोण करील? मी तिला प्रतिप्रश्न केला. नाहीतरी हा इतिहास कळल्यावर माझ्याशी लग्न करणार आहे कोण? एक आठवडा उलटला आणि एक दिवस तिने एकाएकी काशी यात्रेचा बेत निश्चित केला. प्रवासाची तयारी सुरू केली. हरिपंत तात्या गतवर्षीच काशी यात्रा करून आले होते. 4-5 महिने राहून आले होते. त्यांचे दूरचे कुणी नातलं काशीला राहत होते. आजीने त्यांना बोलावले. तात्या, तू काशी यात्रा करून आलायस ना? तुम्ही जाणार का काय आजी? जावं म्हणते. मग जशी काशी विश्वेश्वराची इच्छा. अनंत काही मनावर घेत नाही. आपल्या बायका पोरात गुंतून गेलाय. अरे, इथे जवळ पंढरपूरला सुद्धा नेऊन आणणं त्याला जमत नाही. आता मला हातपाय हलवायला हवेत. काही नाही तरी काशी यात्रा घडावी असं फार मनात आहे. आजी, तुम्ही अवश्य जा. मी अण्णाला पत्र पाठवतो. तो सगळी तुमची व्यवस्था करील. सगळं दाखवून आणेल. तात्यानी म्हटल्याप्रमाणे पत्र पाठवून सगळी व्यवस्था केली. आजीने वर्षभराची निर्वानिरव केली. तात्याने विचारलं, आजी, किती दिवस राहणार आहात? अरे, काशीत 9 महिने राहिलं की महापुण्य लागतं. नरदेहाचं सार्थक होतं. त्याला काशीचा गर्भवास म्हणतात. खरं आहे, खरं आहे. अण्णा तुम्हाला काही कमी पडू देणार नाही. आम्ही दोघी काशीला आलो. अण्णांनी खरोखरच उत्तम व्यवस्था करून ठेवली होती. गंगा किनारी 2 खोल्यांचं बिऱ्हाड बघून ठेवलं होतं. गृहस्थ भारी भला नि उपयोगी पडणारा. त्याच्यामुळे आम्हाला कसलीही अडचण भासली नाही. शिवाय माझ्या आजीचा स्वभाव माणसं जोडणारा, गोड बोलून काम करून घेणारा, सढळ हात सोडणारा. ती तेव्हाच तिथं रुळून गेली. शेजारी पाजारी अनेक ओळखी झाल्या. माझा 9 महिने काशी गर्भवास आणि पंटवाचं पहिलं मुखदर्शन इथं व्हावं असा नवस केला होता बरं मी. हा माझ्या आजीचा शेजाऱ्या पाजाऱ्यांना स्वतःचा परिचय. शांत पवित्र वातावरणात दिवस जाऊ लागले. आजी माझी विशेष काळजी घेत होती. तिच्या वागण्यात आता राग उरला नव्हता. एखाद्या कौतुकाच्या पहिलट करणीला जपावं तसं ती जपत होती. कौतुक करीत होती. आमच्या घरापलीकडे एक संस्कृत पाठशाळा होती. तिथं वेदाध्ययन चाले. त्यांचा घोष मला खोलीत बसल्या बसल्या पडल्या पडल्या स्पष्ट ऐकू येई. दुपारी आजी मला पुराण वाचायला लावी. आपण वाती करीत बसे. काशी विश्वेश्वराला 1 लक्ष वाती लावण्याचं तिनं व्रत घेतलं होतं. रोज 11 दिवे गंगेत सोडी. शेजारच्या गौतमी अम्मा बरोबर ती आसपासच्या देवळातून जाऊन येई.
दिवे सोडण्याचा नेम पार पडे. मी घाटावर बसून राही. आसपासची शोभा बघत वेळ घालवी. अशा वेळी सारं महाभारत नजरेसमोर उलगडत जाई. गौतमी अम्मांचं कुटुंब मोठं होतं. 2 मिळवते मुलगे, सुना, 5-6 नातवंड. मोठ्या मुलाचं बनारसी शालूंचं मोठं दुकान होतं. दुसरा बँकेत नोकरीला होता. मोठा नातू गिरीश बनारस युनिव्हर्सिटीत इंजिनिअरिंग कॉलेजात शिकत होता. आजीने त्याला नातू बनवून टाकला. स्वाभाविकच त्याची मी दीदी बनले. त्याच्या पाठोपाठ त्याच्या पाठची बहीण, लांब सडक केसांची अलकनंदा येऊ लागली. ती मॅट्रिकला होती. इंग्लिशच्या काही डिफिकल्टीज मला विचारायला आली आणि मग माझ्याच कितीतरी अडचणी सोडवू लागली. अलकू, तुमच्या हायस्कूलची लायब्ररी असेल ना ग? केवढी तरी मोठी लायब्ररी आहे दीदी. सांगाल ती पुस्तकं वाचायला आणून देते. पण सगळी हिंदी, इंग्लिश, मराठी नाही. हिंदीच आणून दे. अन दीदी, काका इथल्या जनरल लायब्ररीचे मेंबर आहेत. ते इंग्लिश पुस्तकं आणतात. तुम्हाला आणून देऊ? मी हिंदी पुस्तके वाचू लागले. कुणाचंही येणं जाणं वाढलं, परिचय वाढला, एकमेकांची सहज चौकशी होते. गिरीशचं कुटुंब आमच्या नजरेसमोर होतंच. गौतमी अम्मा दुपारच्या येऊन बसत. आमच्या कुटुंबाची माहिती विचारणं अपरिहार्य होतं. आजीचे नात जावई काय करतात ही जिज्ञासा अगदी स्वाभाविक होती. पण त्यांनी विचारण्यापूर्वीच बोलण्याच्या ओघात आजीनं सांगून टाकलं होतं. अन तिनं जे सांगितलं ते ऐकून मी अगदी थक्क होऊन गेले. तिनं म्हटलं, गौतमी अम्मा, माझा नात जावई अरमारी बोटीवर कप्तान आहे. बोट वादळात सापडून कुठं बेपत्ता झाली त्याचा आज मितीस पत्ता लागला नाही. कुणी म्हणतात शत्रूंनी पकडून ठेवली आहे. काशी विश्वेश्वरच जाणे काय ते. शोध तपास सगळं अजून चाललंय, पण अजून पत्ता लागत नाही. देवाच्या मनात जे असेल ते घडेल. ही माझी आजी आहे तरी कोण? मला वाटतं माणूस कल्पनेत शिरला की कथा आपोआप बनत जाते. तिचा जन्माचा समुद्राशी संबंध, अष्टौ प्रहर, नजरेसमोर सागर, या कथेमुळे सगळ्यांच्या सहानुभूतीचा मी केंद्रबिंदू होऊन बसले. आम्हाला काशीला येऊन 4 महिने झाले होते. खर्चाची आजीने येताना तरतूद केली होती. तशी अडचण पडत नव्हती. शेतीचे, आंबे फणसाचे मिळतील तेवढे पैसे शिलकीत टाकून ती साठवून ठेवीत असे. मी नोकरीला लागल्यापासून बाबांनी आजीला दर महिन्याला नियमित पैसे पाठवण्याचं बंद केलं होतं. जेव्हा ते सुटीत येत तेव्हा तिच्यासाठी लुगडी कापड घेऊन येत. खर्चाला पैसे देऊन जात. काही लागले तर कळव असं सांगून जात. पण ती अशी अभिमानी, तिने कधी कळवलं नाही, कधी मागितलं नाही. तिचा काशी यात्रेचा बेत झाला तेव्हा तिनं माझ्याकडून कार्ड लिहून घेतलं. चिरंजीव अनंतास प्रेमाचे अनेक आशीर्वाद. माझं आता वय झालं, यात्रा घडाव्यात ही शेवटची इच्छा. म्हणून चिरंजीव गुलूला सोबतीला घेऊन मी काशी यात्रेला जात आहे. तात्याने सगळी व्यवस्था केली आहे. घराची किल्ली त्याच्याकडे ठेवली आहे. शेतीची व्यवस्थाही त्याच्याकडे सोपवली आहे. बाकी विशेष काही नाही. चिरंजीव सौ सुशीला आणि मुलांना प्रेमाशीर्वाद. कळावे हे आशीर्वाद. तुझी आई. तिची दृष्टी पहिल्यापासून काटकसरी स्वावलंबी होती. मी पुण्याला निघाले तेव्हा तिने मला सांगितलं, गुले, दर महिन्याला मला मनी ऑर्डर करीत जाऊ नकोस. मला आता एकटीला किती लागणार? तुझे तू पैसे साठव. मी माझा पुण्याचा खर्च भागवून उरलेले सगळे पैसे बँकेत ठेवीत होते. पुण्याहून येताना माझं सगळं सामान लीलाताईनं आवरलं होतं. बॅगेत भरलं होतं. मालवणला आल्यानंतर मी बॅगेचं कुलूपही काढलं नव्हतं. काही जरुरीच नव्हती. इच्छाही होत नव्हती. इथं येताना ती बॅग तशीच आणली होती. जास्तीचे कपडे, इतर सामान दुसऱ्या बॅगेत भरलं होतं. आता इथं वर्षभर तरी राहायचं, तेव्हा बँक बुक इकडे ट्रान्सफर करून घ्यावं. अलकाचे काका बँकेत आहेत, त्यांच्याकडे द्यावं. पैसे तसे काही फारसे साठले नव्हते. दुपारी बॅगेतून बँक बुक काढलं. सहज उघडून बघितलं अन आश्चर्याने मी स्तंभितच झाले.
बँक बुक माझंच ना? माझ्या बँकेत दुसऱ्या कुणाचं येणार? मी आलटून पालटून पाहिलं. माझं नाव, माझंच बुक. त्यात 10,000 जमा झाले होते. कुणी केले हे जमा? माझ्या नजरेसमोर एसटी स्टँडवर दूर एकटी उभी राहिलेली व्यक्ती दिसू लागली. डोळे एकाएकी भरून आले. मन गलबललं. लीलाताई आणि ते दोघांचं हे संगनमत आहे हे लक्षात आलं. आजीला पळतू झाला. सगळं सुखरूप पार पडलं. तिची काळजी दूर झाली. तिच्या मदतीला गौतमी अम्मा आणि तिचं सारं घरदार उभं होतं. आम्ही आल्यानंतर 2 महिन्यांनी तात्यांचे स्नेही अण्णा रुरकीला आपल्या मुलाकडे राहायला गेले होते. आजीने आपल्या पणतवाचं नाव ठेवलं उमेश. बारशाला गौतमी अम्माकडची सगळी मंडळी जमली होती. त्यांनीच सगळं मोठ्या हौसेनं आणि थाटात केलं होतं. आजीने मला विचारलं, तुला आणखी काही नाव ठेवायचंय? मी म्हटलं, भगीरथ पण ठेवा. आम्हाला काशीवास करून हा हा म्हणता वर्ष उलटून गेलं. आजीला मी म्हटलं, तू आता घरी जा. गिरीशने तिला हरिद्वार, वृंदावन, मथुरा, ऋषिकेश, उत्तरेकडच्या सगळ्या स्थळी नेऊन आणलं. मला अलकनंदाच्या गर्ल्स हायस्कूलमध्ये नोकरी मिळाली. मी MA साठी बनारस युनिव्हर्सिटीत नाव दाखल केलं. भगीरथ सगळा दिवस गौतमी अम्माकडे असे. मध्यंतरी 4 वर्षे लोटली. भेटायला ये, मी थकत चालले, अशी आजीची सारखी पत्र येऊ लागली. या सुटीत मी भगीरथला घेऊन मालवणला आले होते. भगीरथ, गुलू, गुलू, मी एकदम दचकले. विचार मालिका तुटली. गत जीवनाची नजरेसमोर आलेली चित्र लाटाने पुन्हा सागराच्या तळाशी लपवून टाकली. मी आश्चर्याने म्हटलं, लीलाताई, तू तू आता कशी आलीस? गेल्या 5 वर्षात तिच्यात फारसा फरक झाला नव्हता. ती माझ्याजवळ वाळूत बसली. एसटीने आले. तू आल्याचे कळले. तू माया तोडलीस, ओळख पुसून टाकलीस. तिचे डोळे भरून आले. मी म्हटलं, माया तुटत नसते लीलाताई. जीवनात सगळं काही विसरता येतं. पण ते मीही जाणते. तुझ्यावर रागावले नाही मी गुलू. तुझं वागणं योग्यच होतं. आजीकडून मला कळलं तू आलीस. त्यांना मी 4-6 महिन्यांनी पत्र पाठवते तुझी खुशाली विचारण्यासाठी. समोर पलीकडे भगीरथ वाळूत किल्ला बांधण्यात मग्न होऊन गेला होता. लीलाताई तिकडे एक नजरेनं पाहत राहिली. मी काही बोलले नाही. मी समुद्राकडे पाहत होते. तेवढ्यात एकदम भगीरथ धावत आला. आई, आई ग, ती बघ समोर मोठी बोट येते. बाबांची काय गती बोट? छे रे, तुझ्या बाबांची बोट खूप खूप मोठी आहे. या बोटीपेक्षा कितीतरी मोठी. अरे, ही बघ तुझी मावशी आले पुण्याहून. त्याने खाली वाकून तिला नमस्कार केला. अलकेची ही शिकवण. नाव काय रे तुझे? भगीरथ दिलीप. त्याने झटकन नाव सांगितलं. आपल्या बालमंदिराची माहिती सांगितली. मी घरी जाण्यासाठी उठले. आम्ही चालू लागलो. इकडचं तिकडचं, तिच्या घरचं कुशल, अशाच गोष्टी बोलत चाललो होतो. रात्री बिछाण्यावर पडल्यावरही बराच वेळ बोलत होतो. सकाळी लीलाताईने म्हटलं, गुलू, प्रोफेसर दिलीप इथं आलेत. मी क्षणभर अचल झाले, अवाक बनले. थोड्या वेळाने म्हटलं, कशासाठी आलेत? मुलाला बघण्यासाठी, तुला भेटण्यासाठी. काल माझ्याबरोबरच आलेत. हॉटेलात उतरलेत. काल बोलली नाहीस. तू अस्वस्थ होशील. तू. मी हसले. लीलाताई, मन आता पूर्वीसारखं चंचल राहिलं नाही. मनाने खूप खूप भोगलंय. 9 वाजता ते इथं येणार आहेत. अर्थात तू परवानगी दिलीस तर. तुझी इच्छा नसली तर त्याप्रमाणे मला येऊन सांग, असं त्यांनी मला म्हटलंय. ठीक आहे, येऊ देत. बरोबर 9 वाजता सर आले. लीलाताई पायऱ्या उतरून अंगणात त्यांच्या स्वागताला गेली. मी ओटीच्या दाराशीच उभी राहिली. फाटकातून अंगणातून ते लीलाताईंच्या मागोमाग येत होते. त्यांना पाहून माझं हृदय ढवळून निघालं.
पूर्वस्मृतीने नव्हे, समोर जे प्रत्यक्ष पाहत होते त्यामुळे. 4-5 वर्षात माणूस इतका बदलू शकतो? निम्मे केस पिकले होते. गंभीर पण हसऱ्या चेहऱ्यावरचं तेज लोपलं होतं. 20-25 वर्षांचा फरक त्यांच्यात पडला होता. छे, पार पार सर बदलले होते. संथ पावलं टाकीत ते येत होते. हीच का ती व्यक्ती? छे, ही नव्हे ती. ते दारात येताच क्षणभर मी त्यांच्याकडे पाहत राहिले आणि तेही माझ्याकडे पाहत राहिले. या, कसाबसा मी अस्पष्ट उद्गार काढला नि झरकन आत स्वयंपाकघरात गेले. लीलाताईने त्यांना ओटीवर बैठकीवर बसवलं. मी आत डब्यातून पोहे काढले. आजीने विचारलं, कोण ग? मी अस्पष्ट स्वरात म्हटलं, सर. तिने अधिक काही विचारलं नाही. कांदे बटाट्यांची टोपली घेऊन कांदा चिरायला बसली. लीलाताई आत आली. क्षणभर उभी राहिली. पुन्हा बाहेर गेली. तेवढ्यात बाहेर कुठं खेळत असलेला भगीरथ पळत आला. मोठ्यांदा हाका मारीत, आई, आई, मी हे विमान बनवलं बघ. ओटीवर कुणी परके बसलेले पाहून त्याचा आवाज एकदम थंडावला. तो आज स्वयंपाकघरात आला. आई, बाहेर कोण आलंय ग? तू जाऊन बघ बरं. तो बाहेर गेला. शिरस्त्याप्रमाणे त्याने त्यांना वाकून नमस्कार केला. इकडे ये बाळ. आवाज दाटलेला होता. तो सरळ त्यांच्या मांडीवर जाऊन बसला. तुझं नाव काय? भगीरथ दिलीप. त्याला आपलं सबंध नाव पाठ होतं. काशीचा पूर्ण पत्ता सांगता येत होता. आपल्या बालमंदिराची माहिती सांगण्याचा उत्साह होता. त्याची रेकॉर्ड सुरू झाली. अहो आजोबा, आजोबा सांगू का? तो सांगतच होता. आजोबा, आजोबा म्हणतच होता. आजोबा, निरागस मूल हे सत्याचंच दुसरं रूप का? सत्याला आभास कुठचा? तो बोलतच होता. अहो आजोबा, माझे बाबा की नाही खूप मोठ्या बोटीचे, म्हणजे आरमारी बोटीचे, कप्तान आहेत. पण ती बोट कुठं हरवली ती अजून सापडतच नाही. बरं का हो आजोबा, मी ना विमानाचा कप्तान होणार आहे. म्हणजे हरवायची भीतीच नाही. खरं की नाही हो आजोबा? आणि मग मी विमानातून उडून बाबांची बोट शोधून काढीन. तो आजोबाच्या गळ्याला मिठी घालून बसला होता आणि मिठ्ठू मिठ्ठू बोलत होता. दोघांच्या गप्पा सुरू झाल्या होत्या, अगदी आत्मीयतेनं. तिथं कुठंही कसलाही दुरावा नव्हता. आत माझ्या कानांना ते सारं जाणवत होतं. खरंच का? रक्त आपल्या रक्ताला न सांगता न सवरता ओळखतं? इतकी ओढ घेतं? आजीही आतून ते सगळं ऐकत होती. तिच्या मनातही हेच आलं असेल का? लीलाताईने चहा पोहे बाहेर नेऊन दिले. भगीरथ मध्ये लुडबुडत होता. आण आई, आजोबांना मी पोहे नेऊन देतो. मी बाहेर गेले नाही. मला खूप खूप जावंसं वाटत होतं, पण गेले नाही. मन बाहेर ओढ घेत होतं, पण का कोण जाणे माझे पाय मी स्वयंपाकघरात खिळवून ठेवले होते. थोड्या वेळाने ते जायला निघाले. ते उठेपर्यंत भगीरथ त्यांच्या जवळून हलला नव्हता. दोघांच्या अव्याहत गप्पा चालल्या होत्या. ते निघाले तेव्हा मी दाराशी आले. त्यांनी भगीरथला उचलून घेतलं होतं. त्याला तसेच घेऊन लीलाताई बरोबर ते फाटकाबाहेर गेले. तो त्यांना सोडत नव्हता की त्यांना त्याला सोडवत नव्हतं, कोण जाणे. संध्याकाळच्या एसटीने सर जाणार होते. त्याची व्यवस्था बघायला लीलाताई 4 प्रहरी निघाली. तिने विचारलं, भगीरथला बरोबर नेऊ काय ग? त्यांनी आणायला सांगितलंय. मी क्षणभर विचारात पडले. पाठवावंसं वाटत नव्हतं. नको म्हणायला मन धजत नव्हतं. मग म्हटलं, ठीक आहे, घेऊन जा. तिने म्हटलं, गुलू, भगीरथला सत्य कधी समजणार नाही का? समजेल ना. हे कटू सत्य पचविण्याची त्याला ताकद आली की समजेल, तोपर्यंत नाही. खरं आहे. भगीरथ बाहेर ओटीवर कागदाचं विमान करीत बसला होता. त्याला मी हाक मारली. लीलाताईने म्हटलं, भगीरथ,
आजोबांनी तुला बोलवलंय, येतोयस ना? त्याचा चेहरा एकदम उजळला. उत्साह नसा नसातून ओसंडून गेला. हातातलं विमान टाकून त्याने म्हटलं, हो हो आई ग, जाऊ का? आजोबा की नाही खूप चांगले आहेत, आपल्या गिरीश मामासारखे. जाऊ का? जाऊन ये. माझ्या स्वरात उत्साह नव्हता, अनिच्छाही नव्हती. मन गुदमरून गेलं होतं. 1.5 तासाने लीलाताई भगीरथसह आली. तिच्या हाती लहानसर एक सुंदर सुटकेस होती. भगीरथच्या हाती चॉकलेटची पेटी होती. लीलाताईला मी म्हटलं, ही तुझी मालवणची खरेदी? माझी नाही, ही भगीरथची आहे. त्याने म्हटलं, आई, आजोबांनी मला ही दिली. मी घेत नव्हतो, नाही का ग मावशी? म्हटलं आई रागवेल, पण त्यांनी दिलीच. काय आहे त्यात? मला कुठं माहीत. आम्ही निघालो ना, तेव्हा आजोबांनी मावशीकडे ही बॅग अशीच दिली नि मला म्हणाले, तुला ही भेट दिले, गिफ्ट दिले. तुला इंग्लिश येतं का? मी म्हटलं हो. आई मला रोज इंग्लिश शिकवते. ती बनारस कॉलेजात प्रोफेसर आहे ना, तिथं इंग्लिशच शिकवते. तुम्हाला लिहून दाखवू इंग्लिश? मग आई, त्यांना मी आपला काशीचा पत्ता लिहून दाखवला. ठीक. त्याने म्हटलं, मावशी, त्या बॅगेत काय आहे ते दाखव ना. तिने बॅग उघडली. त्याच्यासाठी हर तऱ्हेचे सूट, शर्ट, कपड्यांनी बॅग गच्चोगच्च भरली होती. त्यानंतर लीलाताई 4-5 दिवस राहिली. माझी सुट्टी संपत आली होती. ती जाण्याच्या आदल्या दिवशी सायंकाळी आम्ही समुद्रकिनारी बसलो होतो. बोलता बोलता तिनं विचारलं, गुलू, मुकुंद कोण ग? तिच्या प्रश्नाचा रोख मला समजला. दुपारी मी भगीरथला झोपवीत पडले होते, तेव्हा स्वयंपाकघरात आजीशी ती गप्पा मारीत बसली होती. मी म्हटलं, आजीचा नातू म्हणजे आजीच्या मोठ्या बहिणीचा नातू. बंगलोरला असतो ना, तिथं त्याचं सर्जिकल हॉस्पिटल आहे असं आजी सांगत होत्या. हो. 2 महिन्यांपूर्वी तो इथं आजीकडे येऊन गेला ना? मला काय माहीत, आजी असं म्हणाली. लहानपणी शाळेत शिकत होतो ना. दुपारी आजी सांगत होत्या, तो तुझी चौकशी करीत होता. त्याला तुझी ही सगळी कल्पना दिली. मी झटकन उठले. लीलाताई, तुला उद्या सकाळी जायचं आहे ना? उशीर झालाय. सूर्य समुद्रात केव्हाच बुडालाय. मी भगीरथला हाका मारू लागले. भगीरथ, अरे भगू, चल, उशीर झाला. मी निमूटपणे चालू लागले. 4 दिवसांपूर्वी आजीने मला हेच सगळं सांगितलं होतं. दुसरे दिवशी लीलाताई गेली. 2 दिवसांनी मीही भगीरथला घेऊन निघाले. आजी फाटकापर्यंत पोचवायला आली. फाटकात तिचा निरोप घेत होते, तेवढ्यात पोस्टमन आला. त्याने एक पत्र दिलं. आजीच्या नावाचं होतं. कोपऱ्यात मुकुंदचं नाव होतं. मी ते तसंच तिच्या हाती दिलं आणि भगीरथला हाती धरून फाटकाबाहेर पडले. सिंधुदुर्ग या कथेचा दुसरा भाग सुद्धा इथेच संपला आणि ही कथा सुद्धा इथेच संपली. आज आणि काल मी वाचलेली सिंधुदुर्ग ही कथा तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून अवश्य कळवा. आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा. माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून सोबतचं बेल आयकॉन दाबा आणि ऑल या बटनावर क्लिक करा. यामुळे माझे येणारे नवीन नवीन व्हिडिओज, त्याचप्रमाणे माझे आधीचे व्हिडिओज सुद्धा तुम्हाला ऐकायला मिळतील. आता आपण पुन्हा भेटू अशाच एखाद्या छानशा कथा वाचनासाठी. तोपर्यंत मी तुमचा निरोप घेते. धन्यवाद.